नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या कृती कार्यक्रमाअंतर्गत उत्तरपत्रिका अचूक लेखन कसे करावे याबाबत इयत्ता 10वीचे विषयनिहाय व्हिडिओ कोल्हापूर विभागीय मंडळाकडून तयार करण्यात आले आहेत. आपणास त्याचा निश्चित लाभ होईल असा विश्वास वाटतो. आपण आगामी बोर्ड परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करावी. आपणास परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार, मी प्रकाश सुतार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर, बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृती कार्यक्रमांतर्गत उत्तरपत्रिकांचं अचूक लेखन कसे करावे या संदर्भामध्ये आज आपल्याकडे इयत्ता 10वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर. हे आहेत भरत कुंभार सर. सर, मला सांगा, इतिहास विषयाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी वेळेत उत्तरपत्रिका पूर्ण करावी आणि त्यासाठी जो कृती आराखडा आहे, म्हणजे जो प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे, याबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन करावं. नमस्कार विद्यार्थी मित्रो. इतिहास हा जो विषय आहे, इतिहास आणि राज्यशास्त्र असं 40 मार्काचा पेपर आहे. काय परीक्षेचं स्वरूप आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं? समाजशास्त्र भाग 1 हा विषय त्याच्यामध्ये येतो. त्याच्यामध्ये इतिहास या विषयाला 28 गुण असतात आणि राज्यशास्त्र या विषयाला 12 गुण असतात. असा एकूण 40 मार्काचा हा पेपर होतो. यालाच म्हणतात समाजशास्त्र भाग 1. आता या समाजशास्त्र या विषयामध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचे मार्क मिळण्यासाठी हा विषय तसा अतिशय सोपा आहे आणि तुम्हाला इतर विषयामध्ये कोणत्याही मार्क कमी पडत असतील तर हे स्कोरिंग करण्यासाठी तुम्हाला पैकी मार्क मिळवून टक्केवारी मिळवण्यासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. साधारणतः या प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न असतात आणि त्या प्रत्येक प्रश्नासाठी जर वेळेचं नियोजन करायचं म्हटलं तर कशा पद्धतीने मुलांनी प्रश्न वेळेमध्ये सोडवायला पाहिजेत, यासाठी आपल्याला काय करता येईल? तर हे प्रश्न सोडवण्यासाठी इतिहास या विषयासाठी साधारणपणे 81 मिनटं इतका वेळ आहे आणि राज्यशास्त्र या विषयासाठी 32 मिनटाचा वेळ आहे. अशी एकूण 113 मिनटं होतात आणि उरलेल्या 7 मिनटामध्ये तुम्हाला पेपर चेकिंग करायचं आहे. पूर्ण काय अजून त्याच्यामध्ये राहिलेलं आहे, काय आपल्या चुका आहेत का, या 7 मिनटामध्ये तुम्हाला करता येतील. साधारणतः इतिहास प्रश्नपत्रिकेचं उत्तरपत्रिका लिहित असताना मुलांनी विशेष कोणती काळजी घ्यायला पाहिजे? कशा पद्धतीनं उत्तराची त्या ठिकाणी क्रमवार रचना असायला पाहिजे? विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहित असताना सर्वप्रथम प्रश्नपत्रिका नीट वाचन केली पाहिजे. त्यानंतर उत्तर लिहित असताना प्रत्येक प्रश्नाची सुरुवात ही नवीन पानावरती झाली पाहिजे. नवीन पानावरती त्या प्रश्नाची सुरुवात झाली पाहिजे. आणि उत्तर लिहित असताना परिच्छेदाऐवजी ते मुद्द्यानुसार लिहायला पाहिजे. मुद्द्यानुसार जर लिहिले तर परीक्षकाला तपासण्यासाठी अत्यंत सोपं जातं आणि त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचे गुण मिळू शकतात. साधारणतः इतिहासामध्ये किती प्रश्न असतात आणि राज्यशास्त्रामध्ये किती प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला मार्क किती असतात? तर साधारणपणे पहिला प्रश्न जो असतो तो इतिहासामध्ये दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा. विधान पूर्ण लिहिणं महत्त्वाचं आहे आणि जो आपण पर्याय लिहिलेला आहे त्याच्यामध्ये योग्य पर्याय, बरोबर पर्याय, त्याला पेन्सिलनं किंवा पेनानं अधोरेखित करणं गरजेचं आहे. म्हणजे तपासणाऱ्याला ते देखील सोपं जातं आणि त्याला चांगल्या प्रकारचे गुण मिळू शकतात. त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये ब प्रश्न असतो, चुकीची जोडी ओळखून लिहा. आता याच्यामध्ये 4 जोड्या दिलेल्या असतात. त्याच्यापैकी 3 आपल्याला जे सोपे वाटतात ते प्रश्न आपण शोधायचे आणि त्याच्यामधले एकामध्ये 4 जोड्या ज्या असतात त्यातली एक जोडी फक्त शोधून लिहायची आहे. 4ही लिहिण्याची गरज नाही. म्हणजे मुलांना वेळ वाचवण्यासाठी एकच जोडी लिहायची, जी अचूक आहे. बरोबर आहे. बरीचशी मुलं काय करतात, माझा पेपर भरला म्हणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांना ते समाधान वाटतं, पण आपला वेळ वाया जातो त्याच्यामध्ये. फक्त त्याच्यामध्ये चुकीची जोडी शोधून लिहायची, ती दुरुस्त करण्याची सुद्धा गरज नाही. दुसऱ्या प्रश्नाबद्दल काय सांग? त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये सूचनेनुसार कृती करा. त्याच्यामध्ये मग संकल्पना चित्र असतं, ओक तक्ता दिलेला असतो, रेषालेख दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीची आकृती दिलेली आहे तशाच पद्धतीची आकृती काढून पेन किंवा पेन्सिलचा वापर केला तरी चालतो.
सुबक अशा पद्धतीची आकृती काढून त्याच्यामध्ये ती उत्तरं लिहायची. त्याच्यामध्ये एक उत्तर बरोबर आलं तर त्याला अर्धा गुण असतो. जी. अशा पद्धतीनं तो प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे आकृतीला नामनिर्देशन देणं महत्त्वाचं आहे, नाव महत्त्वाचं. लिहिणं महत्त्वाचं, नुसती आकृती काढून काही त्याचा उपयोग नाही. नाही, त्याच्यामध्ये जे सूचना दिलेल्या आहे तर त्याच्यामध्ये बाहुलीचे प्रकार जी. असतील किंवा अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये म्हणजे सूचनेनुसार या ठिकाणी- सूचनेनुसार ती कृती करायची आहे. जी. आता जो दुसरा प्रश्न सांगितला तुम्ही, आता तिसरा जो प्रश्न आहे मला वाटतं सकारण स्पष्ट करा. हां. याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीने लिहिली पाहिजेत? त्याच्यामध्ये सुद्धा मुद्द्यानुसारच लिहिणं गरजेचं आहे. जी. आणि जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं योग्य कारण त्याच्यामध्ये यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न असतो तो म्हणजे टिपा लिहा. जी. टिपा लिहा. त्याच्यामध्ये सुद्धा मुद्द्यानुसार आणि प्रत्येक मुद्द्याला त्याच्यामध्ये गुण त्या ठिकाणी दिला जातो. असं प्रत्येक प्रश्न जे आहेत ते मुद्द्यानुसार योग्य पद्धतीनं लिहिणं गरजेचं आहे. तरी पण इतिहासामध्ये सर्वात मुलांना इंटरेस्टिंग कुठला प्रश्न वाटतो म्हणजे सोडवावा मुलांना असा? सगळ्यात आवडीचा प्रश्न हां. म्हणजे जो परिच्छेदाचा प्रश्न असतो. उतारा एक प्रश्न दिलेला क्रमांक असतो. चौथा का सर तो? हां. हां. तो पाठ्यपुस्तकामधलाच असतो. जी. आणि पुस्तकामधला असल्यानंतर हां, हां. त्याचं अतिशय लक्षपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे. आणि वाचन करून त्याच्यामध्येच शक्यतो उत्तरं असतात. आणि त्यामुळं हा मुलांना आवडणारा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 1 आणि 2साठी 1-1 गुण असतात. आणि त्यातला तिसरा प्रश्न जो असतो जी. तो 2 मार्कासाठी असतो. जी. आणि त्याच्यावर काही वेळेला स्वमताला सुद्धा प्राधान्य दिलं जातं. म्हणजे विद्यार्थ्यांना स्वमत देण्यासाठी त्या ठिकाणी हरकत नाही. त्यामुळे हमखास त्या ठिकाणी गुण मिळतात. सर मला असं म्हणायचं आहे की इतिहासाच्या या विषयामध्ये थोडंसं अधिक मार्क देणारा कोणता प्रश्न असतो आणि त्याचं किती उत्तर देणं अपेक्षित आहे? हां, तर सविस्तर उत्तरे लिहा हा जो प्रश्न असतो याच्यामध्ये एका प्रश्नाला 3 गुण असतात. याच्यामध्ये चारपैकी 2 सोडवायचे असतात. जी. आणि एकूण 6 मार्क असतात. आणि हा प्रश्न अतिशय लक्षपूर्वक मुद्देसूद सोडवणं गरजेचं आहे की जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला 6 पैकी 6 गुण मिळतील दोन्ही प्रश्नाचे मिळून. जी. आणि याच्यामध्ये किमान 6 मुद्दे आवश्यक आहेत. 6 पेक्षा जास्त लिहिले तरी पण चालतात, पण किमान 6 मुद्दे अपेक्षित आहेत. म्हणजे मुलांनी लक्षामध्ये ठेवायला पाहिजे की आपल्याला जर 1 मार्क मिळवायचा असेल तर आपल्याला 2 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. आणि मुद्दे लिहिले तरच या ठिकाणी मार्क. अगदी बरोबर आहे. अगदी सर बरोबर. मला सांगा, राज्यशास्त्र 12 मार्काला तुम्ही म्हटलं की 12 मार्कासाठी राज्यशास्त्र त्याची रचना कशी असते साधारणतः? तो सुद्धा पहिला प्रश्न जो असतो तो इतिहासासारखाच असतो. जी. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. जी. आणि आपण जो पर्याय लिहितो त्याला देखील या ठिकाणी काय करायचं आहे, अधोरेखित करायचा आहे. हा 2 मार्कासाठी प्रश्न असतो. आणि त्याच्यामध्ये जो दीर्घोत्तरी असा काही प्रश्न असतो का? दीर्घोत्तरी फार मोठा प्रश्न नाही, तर 2-2 मार्काचेच प्रश्न असतात. आता महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो 7वा, चूक बरोबर सकारण स्पष्ट करा. जी. जे दिलेलं विधान आहे ते आपण फक्त चूक आहे का बरोबर आहे हे ओळखायचं. जी. आणि ते तुम्ही जर योग्य पद्धतीने ओळखला तर ते का चूक किंवा का बरोबर याचं कारण मात्र त्या ठिकाणी 2 मुद्द्यामध्ये किमान लिहिणं गरजेचं आहे. बरं, साधारणतः इतिहास आणि राज्यशास्त्र असा मिळून तो 40 मार्काचा 40 मार्काचा आणि पेपर आहे. त्याच्यासाठी 2 तास आपल्याला वेळ असतो. काय विद्यार्थ्यांनी काळजी घेतल्यानंतर याच्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळतील असं तुम्हाला वाटतं? विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतिहास या विषयामध्ये वाचन महत्त्वाचं आहे. वाचन, पाठांतरापेक्षा आकलन करून मग घेणं, आकलन करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्या भाषेमध्ये मुद्देसूद परिच्छेदाऐवजी मुद्देसूद पेपर लिहायला पाहिजे. हां, बऱ्याच वेळा मुलं पॅराग्राफ स्वरूपात लिहितात. हां, लिहितात. आणि सगळा सोडवलेला आहे पण मार्क कमी पडले अशा पद्धतीने तक्रार करत हां, असतात. त्याचं काही वेळेला उत्तर बरोबर असतं हां. पण परिच्छेदा वजा लिहिल्यामुळं त्याला मार्क कमी मिळतात. त्याच्याऐवजी त्याचे जर मुद्दे केले तर निश्चितच पैकीच्या पैकी त्याला मार्क मिळू शकतात. धन्यवाद सर. म्हणजे खरं तर इतिहासामध्ये मुलांना आउट ऑफ मार्क मिळण्याची खूप संधी आहे. खूप संधी आणि आहे. मुलांनी पुस्तकांचं नीटपणानं वाचन केलं आणि एक प्रश्नपत्रिका सोडवण्याचा जर सराव केला असेल तर निश्चितपणानं मुलांना आउट ऑफ मार्क मिळतात असा तुमचा विश्वास आहे. सर कुंभार सर, आपण इथं आलात आणि मुलांना आमच्या 10वीच्या इतिहास विषयासंदर्भामध्ये अचूक लेखन उत्तरपत्रिकेचं कसं करावं या संदर्भात जे मौलिक असं मार्गदर्शन केलात त्याबद्दल बोर्डाच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर.